तर आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात हे अन्नत्याग आंदोलन सध्या पाहायला मिळतंय। रोहित पवार हे आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं त्यांनी एक्सपोस्ट करत सांगितलं होतं। सरसकट शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणी यावेळी आमदार रोहित पवारांकडून करण्यात आलेली आहे। या सगळ्या शेतकरी कर्जमाफीमध्ये कुठल्याही प्रकारचे निकष ठेवू नयेत अशी मागणीही रोहित पवारांनी केलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आलेले आहे। ज्या अन्नत्याग आंदोलनामध्ये आमदार रोहित पवार सध्या सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले। छत्रपती शिवरायांना अभिवादन करून मानवंदना देत या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। यावेळी आमदार रोहित पवारांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर म्हाड्याचे आमदार अभिजित पाटलांनीही रोहित पवारांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे। एकंदरीतच आता सरकारकडून रोहित पवारांच्या या आंदोलनाची कशा पद्धतीने दखल घेतली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी सरसकट शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी, ज्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही प्रकारचे निकष ठेवू नये अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। तर पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन हे पुकारण्यात आलेले आमदार रोहित पवारांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांच्याकडून। संतोष, पंढरपुरात रोहित पवारांच्या या आंदोलनाला सुरुवात होतीये, काय अधिक माहिती? हो, रोहित पवारांचं आगमन इथं झालेलं आहे। आता त्यांनी रॅली काढलेली, त्यांची रॅली सुरू झालेली आहे। आता ते शिवाजी चौकात येथील शिवाजी महाराजांना वंदन करतील, त्यांच्या अहिल्याबाई होळकरांना वंदन करून नामदेव परिपाशी जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन ते त्या आंदोलनाला बसणार आहेत। सरसकट कर्जमाफी करावी हा त्यांचा प्रमुख मुद्दा आहे आणि प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी ते बसणार आहेत। आणि मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातून समर्थक त्यांचे कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत। रोहित आता जी भूमिका घेत आहेत तर त्यांनी जी भूमिका घेतली ते योग्य आहे। सरकारने सरसकट कर्जमाफी करावी। यापूर्वी जी कर्जमाफी झाली ती सरसकट करण्यात आली होती त्यांच्या काळात, आघाडी सरकारच्या म्हणजे पवार साहेबांच्या काळात, असं त्यांच्या समर्थकांचं सांगणं आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दखल नक्की घेतील आणि आम्हाला न्याय देतील, कारण मुख्यमंत्री नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आतापर्यंत खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि दादांच्या आंदोलनाची दखल घेऊन तेही याही वेळेस आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि आम्हाला सरसकट कर्जमाफी करतील अशा प्रकारची भावना सध्या समर्थक आणि शेतकरी आंदोलक व्यक्त करत आहेत। अंकिता, रोहित पवारांसोबत आणखी कोणते राजकीय नेते या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे? आता एक राजकीय नेते यायला लागलेले आहेत। तिथे विद्यमान आमदार आहेत ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचे त्यांचे जे समर्थक आहेत राष्ट्रपती पक्षाचे ते पण येणार आहेत। हळूहळू समर्थकांची संख्या वाढत जाणार आहे आणि या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावीच लागेल अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे आणि मुख्यमंत्री नक्की याची दखल घेतील अशा प्रकारची मोठी आशा त्यांच्या समर्थकांना आहे, आंदोलकांना आहे आणि शेतकऱ्यांना आहे। अंकिता, संतोष, सरकारकडून या सगळ्या आंदोलनाची दखल घेण्यात येते का? सरकारचं कुठलं शिष्टमंडळ रोहित पवारांची भेट घेण्याची आज काही शक्यता आहे का? पण नक्की आता प्राथमिक माहिती मिळालेली आहे हे जे अन्नत्याग आंदोलन आहे हा विषय माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला आहे आणि भाजपचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळत आहे। आणि सोलापूर जिल्ह्याचे जे भाजपचे नेते आहेत ते पण येऊन त्यांना भेटणार आहेत आणि रोहित पवारांशी ते चर्चा साधणार आहेत, संवाद साधणार आहेत आणि समन्वय साधून यातून मार्ग नक्कीच सरकार काढतील अशा प्रकारचं भाजपच्या नेत्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं सांगणं आहे। संतोष, आणखी महत्वाची गोष्ट, जसं आपण दृश्यांमधून पाहतोय मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले। कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कशा पद्धतीने प्रशासनाकडून काळजी घेण्यात आली आहे? पहिले म्हणजे हे अन्नत्याग आंदोलनाची नोटीसच त्यांना देण्यात आलेलं आहे एक सुरक्षेच्या दृष्टीने रोहित पवारांना पोलिसांच्या वतीने आणि सगळी काही बॅरिकेडिंग लावण्यात आलेले आहेत। तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। सुरुवातीपासूनच पोलीस प्रशासनाने त्यांना आवाहन केलेलं आहे की आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, तुम्ही आंदोलन करा, मात्र शांततेच्या मार्गाने करा, पोलिसांना सहकार्य करा आणि पोलिसांचंही तुम्हाला 100% सहकार्य राहील अशा अनुषंगाने पोलीस प्रशासनाने सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे आहेत अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत जो संघर्ष चाललेला आहे कुठेही बाधा आलेली नाही आणि शांततेने हे सर्व सुरू आहे। अंकिता, संतोष, सरकारकडून रोहित पवारांची मनधरणी करण्यात यश आलं नाही किंवा रोहित पवारांनी आपल्या मागण्यांवर ते ठाम राहिले तर आंदोलनाची पुढची दिशा नेमकी कशी असेल? नाही, रोहित पवारांचं स्वतःचं सांगणं आहे। आल्याला की ज्यावेळेस माध्यमांशी संपर्क साधत आहे त्यांनी सांगितलं की मी हे शेतकऱ्यांसाठी हा माझा लढा आहे, माझ्यासाठी हा लढा नाहीये, सरकारने याची दखल घ्यावी। आम्ही काय मागतो आहे, माझी प्रमुख मागणी काय आहे की सरसकट कर्जमाफी करावी। इथला शेतकरी कर्जाच्या जे ओझं आहे त्या ओझ्याखाली दबला गेलेला आहे।
सरकारने कर्जमाफी केल्याचं मी स्वागत करतो, पण ती सरसकट करावी. आणि जोपर्यंत सरकार ही मागणी माझी मान्य करत नाही, माझी प्रमुख मागणी आहे, तोपर्यंत मी अन्नत्याग आंदोलन सोडणार नाही. वाटते तो आणि हा संघर्ष वाढत जाईल, अशा प्रकारचं रोहित पवारांनी माध्यमांप्रतिनिधीशी बोलताना सुरुवातीला सांगितलेलं आहे. निश्चित संतोष, या आंदोलनासंदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. सरसकट शेतकरी कर्जमाफी करण्याची मागणी आमदार रोहित पवारांकडून करण्यात आलेली आहे. ही दृश्य सध्या आपण पंढरपुरातून पाहतोय. पंढरपूरमध्ये आज रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये हे अन्नत्याग आंदोलन केलं जातंय. अमरावती विधान परिषदेनिमित्त कट्टर राजकीय वैरी